तर सांगलीत पडळकरांच्या विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा आता मोर्चा निघालेला आहे। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याविरोधात हा मोर्चा निघालेला आहे। शशिकांत शिंदे, रोहित पवारांसह आव्हाड आणि लंकेंची उपस्थिती। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। भूषण, या मोर्चा संदर्भात काय अपडेट? गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या संदर्भात बोलताना जे काही वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं त्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं सांगलीमध्ये महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि या मोर्चामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पाटील, रोहित पवार, त्याचबरोबर इतरही राज्यातील महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी सहभागी झालेले आहेत। काही वेळापूर्वीच या सगळ्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत हा सगळा मोर्चा जाणार आहे आणि त्या ठिकाणी सभा देखील होणार आहे। काही वेळापूर्वीच रोहित पवार यांनी या सगळ्या संदर्भात टीव्ही9शी संवाद साधला, त्यावेळी या सगळ्या वक्तव्यामध्ये सांगलीची ओळख काय, नागनाथ अण्णा नाईकवाडी, पत्री सरकार, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील, आर पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, म्हणजे मोरके म्हणजे असे हिरे तयार झाले या सांगलीच्या मातीत। कारवाई होणार नाही, हे सरकार त्यांचं पाठराखण करेल, कुठलेही पोलीस त्यांच्यावर केस घेणार नाहीत, हे सगळं मला माहिती आहे। हे बाकी कोणाला मला माहिती आहे की नाही मला माहित नाही, काहीही होणार नाही। तरी दृश्य आपण पाहतोय सांगलीत पडळकरांविरोधात पवारांची राष्ट्रवादी आता आक्रमक झालेली आहे। पडळकरांनी जयंत पाटलांविरोधात जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सध्या पवारांच्या राष्ट्रवादीचा हा मोर्चा आहे। हे सर्व मोर्चेकरी जे आहेत ते हातात फलक घेऊन या मोर्चात सहभागी झालेले आहेत। घोषणाबाजी देखील सध्या या मोर्चेकरांकडून सुरू आहे। जयंत पाटलांवर पडळकरांनी जी खालच्या भाषेत टीका केलेली आहे त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा। गेले कित्येक दिवसापासून, महिन्यापासून, वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण दूषित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जाणीवपूर्वक केला जात आहे। सुसंस्कृतपणा आणि अतिशय आदर्शपणे राजकारण करणारे जयंत पाटील साहेबांबद्दल सुद्धा एका वाचाळवीराने एकदम खालच्या पातळीवर टीका त्या ठिकाणी केलेली होती। म्हणजे या गोष्टीचा तर मी नव्हे, आमच्या राष्ट्रवादी पक्षाने नव्हे, पूर्ण राज्याने निषेध केलेला आहे। कोणाच्या हिमतीवर बोलतात, कोणाच्या ताकदीवर बोलतात। तर पडळकरांनी बोलताना भान राखावं असं सांगण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे। सांगलीतली ही दृश्य आपण पाहतोय। पवारांच्या राष्ट्रवादीचा हा मोर्चा आहे। हातात फलक घेऊन, मोठे बॅनर घेऊन सध्या अनेक मोर्चेकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले। पडळकर यांनी जयंत पाटलांवर वक्तव्य केलं त्याविरोधात शशिकांत शिंदे, रोहित पवार या मोर्चात सहभागी झाले। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। भूषण, मोर्चाला सुरुवात झालेली आहे। काही वेळातच हा मोर्चा राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्यासमोर जाईल आणि त्या ठिकाणी सभा देखील होणार आहे। मात्र आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर जयंत पाटील यांचे सगळे समर्थक जे आहेत त्या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील गोपीचंद पडळकर यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात देखील या ठिकाणी घोषणाबाजी केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर या सगळ्या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट अजूनही आक्रमक असल्याचं बघायला मिळतंय। आज या मोर्चाच्या माध्यमातून राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याला तर नतमस्तक होऊ, त्यांना अभिवादन करू, मात्र या माध्यमातून महायुतीला देखील वाचाळवीर मंत्र्यांवर वचक ठेवण्याबाबत इशारा देऊ अशा पद्धतीचा इशारा आहे तो देण्यात आलेला होता आणि तशाच पद्धतीनं हा मोर्चा देखील आता निघाल्याचं बघायला मिळतंय। वाळवा असेल, ईश्वरपूर असेल, या सगळ्या परिसरातून मोठ्या संख्येनं जयंत पाटील समर्थक या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर कोल्हापूर आणि इतर भागातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या मोर्चामध्ये सहभागी आहेत आणि त्यामुळं एकूणच या माध्यमातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं या संदर्भात अजूनही आक्रमक भूमिका घेतलेलीच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या सगळ्या प्रकरणानंतर शरदचंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन देखील केल्याचं सांगितलेलं होतं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपण
गोपीचंद पडळकर यांचे कान टोचले असं म्हटलं होतं. मात्र असं असलं तरी हे प्रतिक्रिया देत असताना गोपीचंद नक्कीच. पडळकर हे आक्रमक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना पुढे संधी आहे अशा पद्धतीचं वक्तव्य देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि कुठेतरी यामुळेच फडणवीस पाठीशी घालतायत का असा आरोप देखील या निमित्तानं होतोय. आणि जयंत पाटील समर्थक खरं तर मोठ्या संख्येने या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि एक प्रकारे शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न सांगली आणि परिसरात नक्कीच भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.